आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। युतीसाठी 2 धावांमध्ये प्रस्तावाची गरज नाही, प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। युतीसाठी आम्ही सर्व सकारात्मक। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवरून राऊतांचं विधान। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान स्थानिक पातळीवर नेत्यांचं मनोमिलन। नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या सत्यनारायण पूजेला उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी। मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण। लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाच्या 410 कोटींचा निधी वळवला। हा निधी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थ्यांना देण्यासाठी वापरला जाईल। जालिंदर सुपेकरांनी कैद्याकडून 550 कोटींची मागणी केल्याची माहिती। अंजली दमानी यांचा दावा, तर प्रत्येक पीआयकडून ते पैसे घ्यायचे, दिवाळीला सोनं घ्यायचे। गृहमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवणार, दमानी यांची माहिती। सरसंघचालक मोहन भागवतांनी टोचले भाजपच्या अतिउत्साही नेत्यांचे कान। विनाकारण वादग्रस्त वक्तव्य करणं सोडून द्या, शांत मनाने विचार करून वक्तव्य करा, भागवतांचा भाजप नेत्यांना सल्ला। नितेश राणे मुस्लिम समाजाबाबत वक्तव्य करून वातावरण बिघडवतात। नितेश राणेंची पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार। देशातील सर्व मुसलमान भगवान रामाचे वंशज। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकींचं वक्तव्य। जालिंदर सुपेकरांवर 550 कोटी मागितल्याचा आरोप करणाऱ्या गायकवाड पितापुत्रांवर 4 वर्षांपूर्वी 2 वेगवेगळे मकोकाचे गुन्हे। पिंपरी आणि पुणे पोलिसांकडून गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून गायकवाडांच्या आलिशान गाड्या जप्त। वैष्णवी हगवणी मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याची चौकशी होणार। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन। शशांक हगवणे आणि लता हगवणेला खेड न्यायालयात हजर करणार। जेसीबी विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघेही अटकेत। महाळुंगे पोलीस दोघांना दुपारी 3 वाजता खेड न्यायालयात हजर करणार।